रमेश कुठे? कॉमेंट्री करायला पाहिजे. अभिषेक तळेकर अँकरिंगला या. लवकरात लवकर बॅटमन पाठवा. बोलतोय लग्नात जेव्हा चालू झालंय. म्हणू का? गोवाला लेवायच. मॅच चालू करा लवकर. लालू चला. हॅलो हॅलो. चालू सामना. खेळतोय तो अक्षय, टाकतोय तो देखील अक्षय. टाकलेला चेंडू आकाशला काही देखील समजला नाही, माफ करा. उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू. चला सामना स्पीडअप करायचा आहे सर. टोलवलेला उत्कृष्ट असा चेंडू, त्यावरती सिंगल धावेने समाधान मानावं लागेल. वरती खेळतोय तो ओमकार. खेळतोय तो गदाधारी ओमकार. कुठेतरी बॅटला एज लागली होती, परंतु यष्टी रक्षकाने कॅच झेलला नाही. टाकतोय तो अक्षय, खेळतोय तो ओमकार. आता काय होतंय ते पाहूया. टाकलेला चेंडू उत्कृष्ट प्रकारे टोलवला, त्यावरती गचाळ असं क्षेत्ररक्षण. खरं तर बॉल डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला होता, परंतु कॅच काही झेलता आला नाही. उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू आकाशला काही देखील समजला नाहीये. उत्कृष्ट असा झेललेला यष्टीरक्षकाने कॅच. अतिशय उत्कृष्ट असा कॅच झेलला. कुठेतरी अनुभव पणाला लावला आणि एका हातामध्ये कॅच झेलून त्याने आकाशला घरट्यात पाठवलं. अनिल सरांनी जो कॅच झेलला त्याच्याकडून अमितजी बडदे यांच्याकडून 51 रुपये. चालू सामना. स्कोर कार्ड 4 धावा, 1 बाद 4 धावा. खेळायला आलाय तो श्रेयस. खेळतोय तो ओम, टाकतोय तो श्रेयस. हर्षू टाकतोय तो शुभम. आणि नो बॉल, नो स्वरूपाचा बॉल. कुठेतरी यावरती ओमकारला फ्री हिट असेल, अगदी मेजवानी असल्यासारखा चेंडू असेल पुढचा.
काय करतोय तो ओमकार पाहूया. आणि टाकलेला चेंडू उत्कृष्ट प्रकारे टोलवला आणि खणखणीत चौकार. या चौकारानंतर संघाची धाव संख्या झाली ती 9 धावा. अतिशय उत्कृष्ट असा चालू सामना. सामना फक्त स्पीडअप करायचा आहे. यानंतर आपल्याला 3 सामने खेळवायचे. उत्कृष्ट असा चालू सामना. खेळतोय तो ओमकार, टाकतोय तो शुभम. वाईड स्वरूपाचा चेंडू. उत्कृष्ट प्रकारे टोळवला चेंडू आणि त्यावरती खणखणीत षटकार. अतिशय उत्कृष्ट असे फलंदाजी करतोय तो ओमकार आपल्या संघासाठी आणि उच्च कोटीचा स्कोर करतोय. उत्कृष्ट प्रकारे खेळतोय तो ओमकार. कुठेतरी संघाची जबाबदारी स्वतःवरती घेतले आणि त्या प्रकारे स्कोर कार्ड पुढे चालवतोय. अतिशय सेन्सिबल असं क्रिकेट खेळतोय. कुठेतरी षटकार मारतोय, त्यानंतर एक धाव घेतोय. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू, परंतु खाली क्षेत्ररक्षक आणि झेलबाद. कुठेतरी मिस टाइम फटका झाला आणि त्यावरती झेलबाद झाला तो ओमकार. कुठेतरी संघाला लागलेली अवदसा. जो प्लेयर ऑक्शन मध्ये नाही तो खेळायला आला तर टीम बाद होईल. प्लेयर ऑक्शन मध्ये खरेदी केला असेल तरच तो प्लेयर आतमध्ये खेळायला आला तरच ठीक आहे, नाहीतर संघ बाद करण्यात येईल. त्यामुळे संघ नायकाने जे ते ठरवायचंय. चला सामना चालू करून घ्यायचा आहे पंच. समाधान अवचरे. चालू सामना. खेळायला आलेत ते सागरजी बडदे. ओमकारची जागा भरून काढण्यासाठी आलेत ते सागरजी बडदे. टाकतोय तो शुभम. खरं तर शुभमचं षटक महागडं ठरत होतं, परंतु मोठी अशी विकेट घेऊन त्याने त्याच्या षटकामध्ये कमबॅक केलंय. आणि उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू, परंतु कुठेतरी दिशा भरकटतोय आणि वाईड स्वरूपाचा चेंडू. पुन्हा एकदा टाकलेला फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, त्यावरती उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि एक धाव. आता खेळतोय तो श्रेयस. अतिशय उत्कृष्ट असं टाकलेला चेंडू, त्यावरती गचाळ असा थ्रो, परंतु रन काही भेटला नाही. आपल्या संघासाठी टाकतो तो शुभम आणि टाकलेला चेंडू, त्यावरती यष्टीरक्षकाने कॅच घेतला. अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 18 धावा. 2 बाद 18 धावा. 3 बाद 18 धावा, सॉरी. अतिशय उत्कृष्ट असा चालू सामना. सामना स्पीडअप करायचा आहे सर. चालू सामना. श्रेयसची जागा भरून काढायला आलाय तो अक्षय आहेरकर. खेळतोय तो सागर, टाकतोय तो अक्षय. नॉन स्ट्रायकर एंडला अक्षय आहेरकर आणि गोलंदाजी ट्रॅक वरती अक्षय अवचरे. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू, त्यावरती उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. चालू सामना. आता टाकतोय तो अक्षय, खेळतोय तो अक्षय. आता कोणता अक्षय कोणावरती भारी पडतोय ते पाहूया. लिफ्टे अक्षय का राईटे अक्षय. चला सामना स्पीडअप करायचा पंच. आपल्याला अजून भरपूर सामने खेळवायचे. कुठेतरी टाइम जातोय. उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू, त्यावरती एक धाव.
कुठंतरी अक्षय अवचरेने आपल्या संघाची जबाबदारी स्वतःवरती घेऊन गोलंदाजी करायला आला. या सामन्यातील या इनिंग मधील त्याचं दुसरं षटक आहे आणि उत्कृष्ट असं षटक टाकतोय. फुलटॉस स्वरूपाचा टाकलेला चेंडू त्यावरती गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि खणखणीत चौकार. अतिशय उत्कृष्ट असं आपल्या संघासाठी खेळतात ते सागरजी बडदे. कुठंतरी ते त्यांचा अनुभव पणाला लावून संघासाठी जे कामगिरी करत आहेत ते अतिशय उत्कृष्ट प्रकारे सफल होत आहे. आता काय होतंय ते पाहूया. टाकतोय तो अक्षय, सामना करतोय तो सागर. टाकलेला चेंडू परंतु कुठेतरी दिशा बरकटतोय आणि वाईट स्वरूपाचा चेंडू. आता काय होतंय ते पाहूया. टाकलेला अतिशय वेगवान चेंडू, सागरला काही समजला नाही. डॉट स्वरूपाचा चेंडू. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू आणि त्यावरती गॅप मधून चौकार. अतिशय उत्कृष्ट असा आपल्या संघासाठी खेळी करतोय तो सागर आणि संघाला आपल्या उच्च धावेंकडे घेऊन चाललाय. पाहायला गेलं तर सागरने संघाची जबाबदारी घेतली आणि तशी तो खेळी करतोय देखील. अतिशय सेन्सिबल असं क्रिकेट खेळतोय. कुठे चौकार मारतोय, कुठे षटकार मारतोय. संघाची धावसंख्या झाली. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू आणि त्यावरती पुन्हा एकदा खणखणीत चौकार. या चौकारच्या नंतर संघाची धावसंख्या झाली 33 धावा. अतिशय उत्कृष्ट असं खेळी करतोय सागर आपल्या संघासाठी. 33 धावा. आता काय होतंय ते पाहूया. षटक समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 33 धावा. अतिशय उत्कृष्ट असा स्कोर कार्ड पुढे चाललाय. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये अतिशय उत्कृष्ट अशी खेळी करतायत. रोहन बॉलिंग ट्रॅक वरती आलाय आपल्या संघासाठी आणि वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी 4थं षटक असं घेऊन रोहन त्या गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. त्याला फेस करतोय तो अक्षय. टाकतोय तो रोहन आणि नॉन स्ट्रायकर एंडला धडाकेबाज बल्लेबाज सागर. टाकलेला चेंडू फक्त दिशा दिली आणि त्यावरती खाली प्रथमेश आणि झेलबाद. अतिशय उत्कृष्ट असा ग्राउंड कव्हर करून झेल घेतला असा प्रथमेश आणि त्यावरती अक्षयची खेळी संपली. अक्षयची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो नाना. जागा भरून काढण्यासाठी आलाय तो मनोज उर्फ नाना. टाकतोय तो रोहन, फेस करतोय तो नाना. आता काय होतंय ते पाहूया. चालू सामना. टाकलेला चेंडू आणि त्यावरती मनोजला काही देखील समजला नाहीये. कुठंतरी रोहन आपल्या वेगवान गतीने फलंदाजाला बीट करतोय. उत्कृष्ट असा पुन्हा एकदा टाकलेला डॉट स्वरूपाचा चेंडू. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा टाकला चेंडू. स्ट्रेट ड्राईव्ह आणि खणखणीत चौकार. जरी पुढचे 2 चेंडू जरी डॉट टाकले असतील तरी मनोज दाखवून देतोय माझ्याकडे देखील ती चुनूक आहे. मीही देखील संघाची धावसंख्या वाढवू शकतो आणि मारतोय चौकार. उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू. त्यावरती कुठलेही धाव नाही. डॉट स्वरूपाचा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. रोहनने देखील आपल्या षटकामध्ये कमबॅक केलंय आणि टाकलेला नो स्वरूपाचा चेंडू. आता काय होतंय ते पाहूया. उत्कृष्ट असा मारलेला. आता काय होतंय ते पाहूया. चौकार. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू. फ्री हिट वरती चौकार मनोजने.
कसला रिव्ह्यू सर? नो बॉलचा रिव्ह्यू. लाईनचा ठीक आहे. लाईनचा ठीक आहे. बॉल आहे. नो बॉल नाहीये. षटकारचं पण चेक करायचंय. सर्व संघांनी आणि सर्व खेळाडूंनी ही टीप लक्षात घ्यायची. एका इनिंग साठी एका टीमला एकच रिव्ह्यू असेल. चौकार आहे. नो बॉल नाहीये आणि चौकार आहे. स्कोर कार्ड झालं ते 42 धावा. सुया वाईट स्वरूपाचा चेंडू. आपल्या संघासाठी शेवटचं षटक घेऊन आलाय तो सुयश. अतिशय उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू. त्यावरती डायरेक्ट त्रिफळा बाद. नाथ बाबा आणि छत्रपतीवाले आपला संघनायक पाठवून द्यायचा टॉस साठी. नेक्स्ट मॅच त्यांची असेल. नाथ बाबा 11 आणि छत्रपतीवाले आपल्या संघाचा संघनायक इथं पाठवून द्यायचा आहे. चला आता खेळायला आले ते जानेमाने बॅट्समन निलेश वायरमॅन. उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू. आता काय होतंय ते पाहूया. टाकतोय तो सुयश आणि उत्कृष्ट प्रकारे मारलेला. त्यावरती चांगला असं क्षेत्ररक्षण केलं आणि त्यावरती गचाळ असा थ्रो. अतिशय उत्कृष्ट असा मनोज रनिंग बिटवीन द विकेट. टाकतोय तो सुयश. नो बॉल. हा उत्कृष्ट प्रकारे टोलवलेला विठ्ठलने चेंडू आणि त्यावरती एकच धाव. उत्कृष्ट प्रकारे टाकलेला चेंडू आणि डॉट स्वरूपाचा चेंडू. अतिशय उत्कृष्ट असा आपल्या संघासाठी टाकतोय तो सुयश. वाईट स्वरूपाचा चेंडू. टाकतोय तो सुयश. खेळतोय तो मनोज आणि उत्कृष्ट प्रकारे टाकलेला चेंडू. त्यावरती कुठेतरी मिसकम्युनिकेशन, मिस जज आणि रन बाद. संघाची धाव संख्या झाली 50 धावा. जिंकण्यासाठी 51 धावेंचं लक्ष. चला छत्रपती 11 आणि नाथबाबा 11 त्वरित आपल्या संघाचा संघनायक पाठवून द्यायचा आहे. नेक्स्ट मॅच त्यांची आहे. टॉस साठी आपल्या संघनायक यायचं आहे इथे. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि नाथसाहेब 11 आपले 2 धडाडीचे फलंदाज आतमध्ये पाठवून द्यायचे. आता काय होतंय ते पाहूया.
समाधान अवचरे. चालू सामना. नाथसाहेब 11 त्वरित आपले दाडाडीचे 2 फलंदाज आतमध्ये पाठवून द्यायचे आणि सामना चालू करून घ्यायचा आहे. कुठेतरी आता पाहता भरपूर असा टाइम झालाय. नाथ बाबा 11 त्वरित आपल्या संघाचा संघनायक पाठवून द्यायचा आहे आणि नाथसाहेब 11 छत्रपती वॉरियर्स. चला अरे बॅट्समन पाठवा आतमध्ये. सर स्पीडअप करायचा आहे सामना, भरपूर वेळ झालाय. आपल्या संघासाठी फलंदाजी करायला निघाले दाडाचे 2 फलंदाज. एक म्हणजे अनिलजी बडदे, उत्कृष्ट असं नावाजलेलं गावाजलेलं फलंदाज. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला लवकरात लवकर सामना. चला सामना चालू करून घ्यायचा. पंच बॉल देऊ. हॅलो सामना चालू करून घ्यायचा पंच. छत्रपती वॉरियर्स या संघाने टॉस जिंकलाय. त्वरित आपला निर्णय द्यायचा आहे. काय वाद नाही. सामना चालू. चला आपल्या संघासाठी गोलंदाजी मार्क वरती आला तो ओमकार. चालू सामना. जिंकण्यासाठी 51 धावांचं लक्ष्य आहे. त्वरित सामना चालू करून घ्यायचा आहे. 30 बॉल 51 धावा. टाकलेला चेंडू त्यावरती बॅटची घेतलेली कडा आणि धावबाद होण्याची संधी होती, परंतु संधी निष्फळ ठरली. आता खेळतोय तो प्रथमेश, टाकतोय तो ओमकार. कोण कोणावरती भारी पडतंय पाहूया. ओमकार का. चला सामना स्पीडअप करायचा आहे. टाकलेला चेंडू त्यावरती उत्कृष्ट प्रकारे टोलवला खाली आणि उत्कृष्ट असा षटकार. अतिशय उत्कृष्ट अशा आपल्या संघासाठी खेळी करतोय तो प्रथमेश. खर तर त्याच्या शरीरयष्टीकडे पाहता एवढे लांब लांब वरचे षटकार खेळेल असं वाटत नाही, परंतु तो त्याचे स्किल दाखवत आहे. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू त्यावरती बॅटची घेतलेली कडा आणि कॉटन बॉलचा चान्स होता, परंतु कुठेतरी मिस झाला. झेल सुटला. कुठेतरी या झेलचं महत्व आपल्याला जाणवतंय, कारण त्याच्या आधीच्या बॉलवरती त्याने दूरवर असा षटकार मारला होता. पाहूया आता काय होतंय. खेळतोय तो अनिल, टाकतोय तो ओमकार आणि उत्कृष्ट प्रकारे टाकलेला चेंडू, परंतु दिशा भरकटली आणि वाईड स्वरूपाचा चेंडू. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आता जो टॉस झाला उत्कृष्ट प्रकारचं क्षेत्ररक्षण, परंतु कुठेतरी आता जो टॉस झाला त्यामध्ये छत्रपती 11 ने टॉस जिंकला होता आणि टॉस जिंकून त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चालू सामना. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो ओमकार. अनिल सरांना काही देखील समजत नाहीये.
कुठेतरी यंगस्टर्स अनुभवांच्या टॅलेंटवरती भारी पडतायत. अतिशय उत्कृष्ट असा चालू सामना फक्त स्पीडअप करायचा आहे. अजून जवळजवळ भरपूर सामने खेळवायचे आहेत आणि षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 9 धावा, बिनबाद 9. राहिले 4 षटक. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. पंच बॉलिंग ट्रॅक वरती आलाय तर मनोज उर्फ नाना, त्याला फेस करेल तो प्रथमेश. पाहूया. आधीच्या षटकामध्ये त्याने एक षटकार मारला, परंतु कुठेतरी त्याच्या बॅटला एज लागून झेल आला होता, पण झेल सुटला. आणि टाकलेला चेंडू पुन्हा एकदा एज लागली, खाली फिल्डर आणि झेल बाद. अतिशय उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू, त्यावरती झेलबाद झाला. आणि गोलंदाजी संघाचा जल्लोष पाहता समजलाच असेल की बॅट्समन कोण आउट झालाय. उत्कृष्ट अशी खेळी करत होता प्रथमेश आपल्या संघासाठी, परंतु कुठेतरी डाव फसलाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी गेलाय तो रोहन. रोहन देखील नावाजलेला गावाजलेला खेळाडू आहे. आपल्या संघासाठी काय करतोय ते पाहूया. खरं तर संघाची जबाबदारी स्वतःवरती घ्यायला हवी, परंतु खेळल्याशिवाय ती समजणार नाहीये. टाकतोय तो मनोज. अतिशय उत्कृष्ट असं षटक टाकतोय आपल्या संघासाठी. पहिल्याच बॉलवरती त्यांना विकेट मिळाली. उत्कृष्ट असा टाकतोय तो मनोज. आणि ह्याच्या दखल बॅटची एज होती, परंतु कुठेतरी जेल सुटलाय. खर तर संघनायकाने जे रिॲक्ट केलं ते आपण या माईक वरती बोलू शकत नाही, परंतु कुठेतरी त्या 9 धावा, परंतु कुठेतरी संघनायक खूप नाराज आहे. यष्टीरक्षकाने जो कॅच सोडला तो अतिशय महत्वाचा, अतिशय उत्कृष्ट असा धडाधीचा फलंदाज आहे रोहन, परंतु कुठेतरी त्याला बांधून ठेवायचं काम मनोजने केलंय. खर तर हा सामना इकडे का तिकडे पाहूया आता. टाकलेला चेंडू त्यावरती उत्कृष्ट प्रकारे टोलवला, खाली फिल्डर पळत आहे, परंतु आपल्या ग्राउंडच्या यष्टीमुळे कुठेतरी चौकारपर्यंत बॉल पोहोचलेला नाहीये. उत्कृष्ट असं टाकतोय तो मनोज आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिलं. संघासाठी दुसरं षटक. पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू आणि त्यावरती उत्कृष्ट असा पकडलेला कॅच. कुठेतरी मनोजला फिल्डर साथ देतोय, तो एक साथ देतोय. खर तर मागाशी जो कॅच यष्टीरक्षकाने पकडायला हवा होता त्याने काही पकडला नाही, परंतु त्यावरती जास्त काही जोखीम भेटली नाही, कारण दुसऱ्याच बॉलवरती जरी तो झेलबाद झाला. आता त्याची रोहनची जागा भरून काढण्यासाठी गेला तो अक्षय. अतिशय उत्कृष्ट असा खेळाडू आहे अक्षय. पाहायला गेलं तर कोडीत गावातील सर्वच खेळाडू अतिशय उत्कृष्ट नावाजलेले गावाजलेले. अक्षय अवसरे आता आपल्या संघासाठी काय करतोय ते पाहूया. टाकतोय तो मनोज, खेळतोय तो अक्षय. उत्कृष्ट प्रकारे टाकलेला चेंडू त्यावरती कट झाला आणि त्यावरती 2 धावा घेतल्या. रनिंग बिटवीन द विकेट आणि षटक समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 13 धावा. 2 बाद 13 धावा. अतिशय उत्कृष्ट असं षटक टाकलं ते मनोजने. आता पॉवर प्लेची 2 षटक संपले. पॉवर प्लेची 2 षटक समाप्त. आता आपल्या संघासाठी वैयक्तिक संघाची जबाबदारी घेऊन खरं तर बॉलिंग ट्रॅक वरती यायला हवं, कारण अतिशय उत्कृष्ट असे 2 षटक पडलेत. त्या 2 षटकांमध्ये खरं तर फक्त 13 धावा खर्च केलेत आणि अतिशय उत्कृष्ट असं चालू सामना.
चालू सामना टाकतोय तो श्रेयस, खेळतोय तो अनिल. श्रेयस आता पाहूया उत्कृष्ट असा चालू सामना. आता खर तर एक साइडला यंग टॅलेंट आहे आणि एक साइडला एक्सपिरियन्स आहे. आता कोण कोणावरती भारी पडतंय, एक्सपिरियन्स का यंग टॅलेंट. आणि उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू, परंतु नो बॉल आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय त्यामुळे 2च धावा. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय त्यामुळे 2 धावा. कुठेतरी एक्सपिरियन्स टॅलेंट यंग टॅलेंट वरती भारी पडतंय. काही झालं तरी अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु आहे आणि जो त्याच्याकडे असेल ती ताकद, ती चुणूक ते दाखवून देत आहेत. पण यंग टॅलेंट आता काय होतंय ते पाहूया. खरं तर जसा जसा अनुभव येतो तसं तसं शरीर काम करणं थोडं मंदावतं. त्यांच्या शरीरयष्टीकडे पाहून वाटतं की इथपर्यंत खेळाडू कोणच खेळत नाहीये. खरं तर कोडीत गावामध्ये सगळ्यात जास्त वयाचा खेळाडू कोण असेल तर ते अनिल सरांचं नाव घेतलं जातं आणि अतिशय उत्कृष्ट अशी खेळी करतात. चालू सामना टाकतोय तो श्रेयस, उत्कृष्ट प्रकारे टोलवलेला चेंडू आणि त्यावरती फ्री हिट असल्यामुळे झेलबाद नाहीये. नो बॉल, DRS रिव्ह्यू. नो स्वरूपाचा चेंडू हा देखील. अतिशय उत्कृष्ट असं आपल्या संघासाठी खेळ करतात ते अनिल सर. अतिशय उत्कृष्ट असा चालू सामना. आता काय होतंय ते पाहूया. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू, अतिशय तिखट मारा केलाय. अक्षयला काही देखील समजला नाहीये. कुठेतरी फ्रीची चुणूक दाखवायची होती. मेजवानी स्वरूपाचा चेंडू होता परंतु अक्षयला खेळता आला नाहीये. नो स्वरूपाचा चेंडू, पुन्हा एकदा नो स्वरूपाचा चेंडू. गोलंदाज कुठेतरी भरकटतोय आणि आपल्या संघाला कुठेतरी जोखीम मध्ये टाकतोय, कारण असे नो स्वरूपाचे चेंडू टाकून फायदा नाहीये. आता काय होतंय ते पाहूया. हा देखील फ्री स्वरूपाचा चेंडू असेल आणि टाकलेला चेंडू हा देखील नो स्वरूपाचा चेंडू. 4 यावरती मारलेला कणकणीत चौकार. नो +4. आधीच कर्जबाजार इथ्यात उसणं मागतय शेजारी. कुठेतरी ह्या चुका टाळायला हव्या. या चौकारच्या नंतर संघाची धावसंख्या झाली 24 धावा. अतिशय उत्कृष्ट अशी खेळी करतोय तो
सर सर तुम्ही देताल निर्णय तो अंतिम राहील. सर एकतर ओव्हर चेंज असेल नाहीतर रिपीट पूर्ण ओव्हर टाकावी लागेल. एकतर ओव्हर पूर्ण टाकावी लागेल नाहीतर ओव्हर रिपीट केली ना ते 5 बॉल नाही पूर्ण ओव्हर टाकावी लागेल. 5 बॉल कंटिन्यू करता येणार नाही. आधीच्या बॉलरचा एक देखील बॉल ग्राह्य धरला जाणार नाही. डायरेक्ट न्यू ओव्हर. संघाची धाव संख्या झाली ती 24 धावा. 2 ओव्हर 24 धावा. अतिशय उत्कृष्ट असा टोलवलेला स्ट्रेट ड्राईव्ह आणि त्यावरती 1 धाव. संघाचं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आला तो ओमकार. टाकलेला चेंडू अतिशय तिखट मारा करतोय. अतिशय वेगवान स्वरूपाचा चेंडू. अनिल सरांना काही देखील समजत नाहीये. आता काय होतंय ते पाहूया. टाकतोय तो ओमकार. टाकलेला उत्कृष्ट प्रकारचा चेंडू अतिशय वेगवान अतिशय तिखट असा मारा करतोय. कुठेतरी अनिल सरांना बॅट लावायला हवी बॉलला परंतु ती बॅट लागत नाहीये. अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाजी मार्क वरती आपलं कामकाज पार पाडतोय तो ओमकार. कुठेतरी मागची ओव्हर डिसमिस केली आणि पुढचा फुलटॉच. अतिशय लॉलीपॉप स्वरूपाचा चेंडू आणि त्यावरती अनिल सरांनी मारलेला खणखणीत षटकार. अशा चुका टाळायला हव्या. खरं तर पहिले जरी 2 बॉल डॉट टाकले असतील परंतु तिसरा बॉल फुलटॉस टाकून त्यांना लॉलीपॉप स्वरूपाचा चेंडू देणे हे अतिशय अवघड आहे. कुठंतरी ते देखील पूर्ण तालुकाभर किंवा तालुक्याच्या बाहेर देखील क्रिकेट खेळलेले आहेत. पूर्णपणे त्यांचा अनुभव ते पणा लावत आहेत आणि ते क्रिकेट दाखवून देत आहेत. अतिशय उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू त्यावरती बॅटची लागलेली एज आणि त्यावरती 1 सिंगल धाव. ओमकारने कुठेतरी कमबॅक केला. 1 षटकार मारल्यानंतर अतिशय उत्कृष्ट असा गोलंदाजी करतोय. अतिशय उत्कृष्ट असा टाकतोय तो ओमकार. खूपच तिखट मारा करतोय. सर षटक संपलं का? षटक समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली 32 धावा. आता संघासाठी चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो आकाश. आणि कुठंतरी समीकरण बदलत आहे. 12 बॉल 19 धावांची गरज. अतिशय सोपं समीकरण. खरं तर क्रिकेट या क्षेत्रात सोपं समीकरण म्हणता येणार नाही कारण शेवटच्या बॉल पर्यंत सामना कुठे असेल आणि कोणाकडे जाईल हे सांगता येत नाही. परंतु अनुभवाच्या बळावरती आतापर्यंत जी बॅटिंग केली त्यावरतून असं वाटतं की अनिल सर कुठेतरी भारी पडतायत आणि उत्कृष्ट प्रकारे टोलवला चेंडू. परंतु कुठेतरी ग्राउंडच्या याच्यामुळे बॉल एवढा दूर जाऊ शकला नाही त्यामुळे 1च धाव. टाकतोय तो आकाश. टाकतोय तो आकाश. खेळतोय तो अक्षय. कोण कोणाला भारी आहे आता कळेल. टाकलेला चेंडू आणि विकेट. कुठेतरी कॉटन बिहाइंडचा चेंडू. विकेट. एज अंपायरने दिला. एज आउट आहे. कटला रिव्ह्यू नाहीये आणि असंही एका संघासाठी एका इनिंग मध्ये 1च रिव्ह्यू आहे. ठीक आहे सांगतोय फक्त. एज वगैरे काय असेल ते पंच देतील. तो निर्णय अंतिम राहील. अतिशय उत्कृष्ट असं चालू षटक. आता काय होतंय ते पाहूया. अक्षयची जागा भरून काढण्यासाठी गेलाय तो सुयोग. टाकतोय तो आकाश. कुठंतरी यंग टॅलेंट आता ग्राउंड वरती आलंय.
टाकलेला चेंडू त्यावरती उत्कृष्ट प्रकारे टोलवला, परंतु खाली क्षेत्ररक्षक विठ्ठल होता, कुठेतरी चुकी झाली आणि त्यावरती 2 धावा. खर तर अशा संधी आलेल्या डावलायच्या नसतात, परंतु एवढं मोठं ग्राउंड कव्हर करून कुठेतरी ऊन डोळ्यावरती आलं आणि झेल सुटला. परंतु काही हरकत नाहीये, अतिशय उत्कृष्ट असं षटक टाकतोय तो आकाश. समीकरण बदलतं समीकरण. 9 बॉल 16 धावांची गरज. अतिशय उत्कृष्ट असा सामना चालू आहे. कुठेतरी यंग टॅलेंट एका एंडला आणि कुठेतरी एक्सपिरियन्स खेळाडू एका एंडला आहे. खर तर उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो आकाश. आपल्या संघाला चांगल्या ठिकाणी पोहोचवायचं म्हणलं तर सर्वांनाच खेळी करावी लागते, कारण हा खेळ असा आहे, इथे एक जण खेळून चालत नाही, पूर्ण संघाने खेळावं लागतं, संघाने जीव ओतावा लागतो त्या गेम मध्ये. त्यावेळेस कुठेतरी संघ विजेता ठरतो. आणि ज्या वेळेस आपला स्वतःवरचा कॉन्फिडन्स आणि सगळ्या गोष्टी आपण पणाला लावतो, तेव्हा कुठेतरी यश मिळतं. खूप प्रयत्न केला, कुठेतर पाहायला गेलं तर कॅच व्हायला हवा होता, परंतु कॅच मिस होतोय. पाहायला गेलं तर 3 कॅच सामन्यामध्ये सुटलेत. खर तर कॅच द मॅच चालू सामना, अतिशय उत्कृष्ट असा चालू सामना. टाकतोय तो आकाश. टाकलेला चेंडू अतिशय उत्कृष्ट प्रकारे, अतिशय तिखट मारा केला तो आकाशने आणि डॉट स्वरूपाचा चेंडू. अनिल सरांना काही देखील समजलं नाहीये. कुठेतरी अनिल सरांना आपल्या संघाची जबाबदारी स्वतःवरती घेऊन कुठेतरी खेळी दाखवायला हवी. अतिशय उत्कृष्ट असा चालू सामना. टाकतोय तो आकाश, खेळतोय तो अनिल आणि टाकलेला चेंडू एज आणि झेल बाद. एसटी रक्षकाने अतिशय उत्कृष्ट असा कॅच पकडला आणि अनिल सरांना आपल्या घरट्यात परतावं लागतंय. खरं तर आता बॅटिंग साठी एक्सपिरियन्स टॅलेंटची जागा यंग टॅलेंट घेऊन घ्यायला चाललंय. पाहूया आता काय होतंय. स्कोअर झालाय तो 6 बॉल 15 धावांची गरज. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. चला सामना स्पीडअप करायचा आहे. अजून याच्यानंतर आपल्याला 3 सामने खेळवायचे. आता काय होतंय ते पाहूया. चला टीम मीटिंग नकोय, ओमकारजी बडदे, टीम मीटिंग नकोय. आपल्याला भरपूर असे सामने खेळवायचे. अजून जवळजवळ 3 सामने खेळवायचे. आता काय होतंय ते पाहूया. चला सामना स्पीडअप करायचा आहे. पंच सामना स्पीडअप करा. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय तो अक्षय, खेळतोय तो सुयोग. खर तर मागच्या सामन्यामध्ये पाहायला गेलं तर या 6 बॉल 15 धावांची गरज. मागच्या सामन्यामध्ये पाहायला गेलं तर सुयोगने आणि मानसने आपल्या संघाची कडा एका बाजूने दाबून धरली होती आणि कुठेतरी मोठा स्कोर करत आपल्याला विजयाकडे घेऊन गेले. पण आता कुठेतरी खेळायची गरज आहे. 6 बॉल 15 धावांचं समीकरण आहे. या समीकरणामध्ये कोण कोणावरती भारी पडते पाहूया. अतिशय उत्कृष्ट असा रंगलेला सामना. उत्कृष्ट असा टोलवला, कुठेतरी हेलिकॉप्टर स्वरूपाचा चेंडू टोलवला, त्यावरती गशाळ असा थ्रो, बॅकअप घावलाय. आत्ताच्या 3 धावा. अतिशय उत्कृष्ट असं चालू सामना. सामन्यामध्ये अतिशय रंगत. नाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्य कोडीत नगरीमध्ये केपीएलचे पर्व 6वे सामने चालू आहेत आणि अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारे चालू आहेत.
अतिशय उत्कृष्ट प्रकारे टोलवलेला चेंडू, त्यावरती झेल सुटला आणि चौकार. पाहायला गेलं तर मूर्ती लहान पण कीर्तिमान, अतिशय उत्कृष्ट असं खेळतो तर आपल्या संघासाठी मानच जातो. खर तर ह्या खेळाडूने मगाशी पण एक षटकार मारला होता आणि संघाची धावसंख्येमध्ये 6 ने भर पाडली होती. आता देखील पूर्णपणे उत्कृष्ट असा चेंडू टोलवला आणि चौकार. 4 बॉल 8 धावांचे समीकरण आहे. उत्कृष्ट असा चालू सामना. खर तर पाहायला गेलं तर उत्कृष्ट अशी खेळी करतोय आपल्या संघासाठी तो मानस, त्याला साथ देतोय तो सुळक, टाकतोय तो अक्षय. पाहूया आता काय होतंय ते पाहूया. उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू आणि त्यावरती उत्कृष्ट असा टोलवला, परंतु उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. खर तर क्षेत्ररक्षण करणाऱ्याचं नाव आहे नाना. स्वतःची पडझड झाली तरी चेंडू सोडला नाही. अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलं ते नानाने. आता काय होतंय ते पाहूया. 3 बॉल 7 धावांची गरज. अतिशय उत्कृष्ट अतिशय रंगतदार सामना नाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये. आणि उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू, त्या डॉट स्वरूपाचा चेंडू. सुयशला काही देखील समजलं नाही. ज्या सुयशने मागच्या सामन्यामध्ये उत्कृष्ट अशी खेळी केली होती, परंतु आता कुठेतरी कमी पडतोय. सामना चालू. समीकरण कुठं आले? 2 बॉल 7 धावांची गरज आणि वाईट स्वरूपाचा चेंडू. खरं तर अशा छोट्या छोट्या चुका टाळायला हव्या. कुठेतरी अशा छोट्या चुका आपल्या संघाला विजयाच्या किंवा पराभवाच्या दिशेने घेऊन जातात. चांगलं खेळला तर विजय होतो आणि वाईट खेळला तर पराभव होतो. अतिशय उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू आणि त्यावरती मारलेला गगनचुंबी षटकार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कुडीत प्रीमियर लीग मध्ये सर्व प्रेक्षकांचं आपण या ठिकाणी सहर्ष स्वागत करूयात. या कुडीत प्रीमियर लीग साठी आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व जे इंडियन आर्मीमध्ये सध्या कार्यरत आहे, श्रीनगर येथे पोस्टिंगमध्ये, तुषारजी मैंद, ते देखील या ठिकाणी यूट्यूबद्वारे आपल्या सापडण्याचा आनंद घेत आहेत. तुषारजी मैंद यांचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करूयात. नेक्स्ट मॅच या ठिकाणी चला विनंती, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजावून घ्या. या कुडीत प्रीमियर लीगचा जर विचार केला ना, आजचा